जेव्हा बोलणं चालू झालं होतं तेव्हा असं न्यू वाटत नव्हतं, की असं वाटत होतं की अरे हा खूप टाइम पासून ओळखतोय वगैरे, असं ते वाटलंच नाही की ते फर्स्ट टाइम बोलतोय. पहली दफा तब से दिल ये मेरा है फिसल गया. असं एकदम लाईक तो एकदम असं जेंटलमॅन सारखा आला होता, फुल अजून अजून उतरला होता, डोर ओपन केला होता. मग इट वॉज व्हेरी असं एकदम असं बटरफ्लाय वाली फिलिंग होती. तेरे हुस्न का ये वेलोनीला गेलो होतो, वेलोनी वायनाड नियर नाशिक. तिथे आम्ही भेटलो, बोललो बराच वेळ. म्हणजे जे आम्ही प्लॅन केलं होतं की 1-2 तास भेटू आणि मग जाऊ, ते फुल एक्सटेंड होऊन हा गेलं. तर 3-4 तास आम्ही भेटलो. हो. फर्स्ट राहत जो मिले यूं साथ तेरे है मिलता सुकून तू जब पास तेरे. असं नाही, prompting आहे. नाही, पण तू विसरली होती. तसे तर मी पण लर्न केले. मग घ्या ना तुम्ही पण हेल्प करणार काही प्रॉब्लेम आणि आतापासून बरं सुरू आतापासून झालं बरं. आता लग्नापर्यंत वेगवेगळे नावं घ्यावं लागते. हो चालतं ना, एक पण रिपीट नाही होणार. तुम्ही स्टार्ट करा. फर्स्ट टाइम लेडीज फर्स्ट लग्नाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते, शांतनुरावांचं नाव घेऊन आता परत एक दुसरं घ्यावं लागेल. अरे अर्धवट दुसरा राहील. ते लहान आहे. जीवनाच्या वाटेवर पाऊल ठेवते नवीन, शांतनुरावांचं नाव घेते. ते मला नाही येत आहे. नाही, माझी पण नाही गेलं. ठीक आहे, नाही ठीक आहे, थांब ना. चंद्राला इंग्लिश मध्ये म्हणतात मून, शांतनूचं नाव घेते सावळ्यांची होणारी सून. जेव्हा तो भेटला ना तो खूप असं इनोसेंटली एकदम क्यूटली असं नाही का बोलणं, थोडंसं शांत एकदम. आणि मी माझं स्वभाव मी फुल हसरी, म्हणजे मी 24 तास हसत बसेल अशी आहे. आणि हा तसा थोडा शांत मम्मीचं स्वप्न होतं की नाही का मी सगळ्यात मोठी पोरगी, तर मग असं पाहिजे तसं पाहिजे. आणि माझं असं होतं की असं काही नाही, मला फक्त छान दिसायचं होतं, मला कपडे छान हवे होते. पण मग तिचं असं होतं की नाही मला एकदम ग्रँड एंट्री हवी, मला सगळं असं एकदम ह्यूज हवं. म्हणजे लग्न माझ्यासाठी तर होतं की हा प्रत्येकाच्या आयुष्यात हा एकदाच येणारा इव्हेंट आहे. सो तो परफेक्ट असायला पाहिजे. आणि तिच्या आईने खूप चांगल्या पद्धतीने तो ॲज अ सिंगल पॅरेंट खूप चांगल्या प्रकारे मॅनेज केला. है तू बसी तू जो बनी है. ड्रीम ॲज इन लग्नामध्ये आपली ब्राईड एकदम सुंदर दिसावी हेच प्रत्येकाचं असतं एक्सपेक्टेशन्स. आणि ते त्याच्यासाठी आम्ही
जे पण ड्रेसेस होते तिचे मोस्टली माझ्या चॉईसचेच होते. म्हणजे मीच तिला हेल्प केली आहे सगळं सजेस्ट करण्यावर. रोशन कर दे सारी दुनिया म्हणजे फॅमिली म्हणजे मम्मी पप्पा साक्षी हा सगळ्यांची डिफरंट पर्सनॅलिटीज आहे. ठीक आहे, पण एकमेकांमध्ये ना इतके चिल आउट आहे, इतके सॉर्टेड आहे ना, म्हणजे मला असं कधी वाटतच नाही की असं नाही का लग्न झालंय किंवा सासू सासरे साक्षी नंदन वगैरे काहीच नाही. जो मिले